साहेबांचा, बिरसा मुंडांचा, आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद साळव्यांचा, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा. हा याचं औचित्य साधून आणि दसऱ्याचं का जो काही आता हे 4-2 महिने आपला महाराष्ट्र असेल, भारत देश असेल किंवा इतर साऱ्या राज्यांमध्ये जो काय पावसाळी ओला दुष्काळ जो पडलेला आहे आणि ह्या ओला दुष्काळामुळं गोरगरिबांची पिकं, राहती घरं, संसार, जनावरं आणि शेतीचं फार मोठ्या याच्यावरती नुकसान झालेलं आहे. आणि त्यामुळं शासनाला खडबडून जाग यावी म्हणून या ठिकाणी आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी या उपोषणासाठी आपण आलेलो आहोत आणि धरणे आंदोलन 1 दिवसाचं आपण या ठिकाणी करणार आहोत. कारण हा शासनापर्यंत आपला आवाज हा गेला पाहिजे आणि अल्पभूधारक असतील म्हणजे जे घरं असतील का ज्यांची या पावसामध्ये घरं पडलेली आहेत, पिकं नष्ट झालेली आहेत, जनावरांची हानी झालेली, माणसांची हानी झालेली, याला कुठंतरी शासनाने न्याय द्यावा म्हणून हे आजचं आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे. तर मी राजू शेट्ला त्यांच्या सर्व सभासदांना आपण सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी दूध डेअरीचे चेअरमन उल्हास शेठ आहेत, त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य आपले सर्वांचे लाडके माऊली शेठ दुराडे आहेत, आळेगावचे प्रथम नागरिक मुकुंद बंडळकर आहेत, आपल्या आळे संचालक शिंदे आहेत आणि अध्यक्ष अण्णाभाऊ साठे समितीचे निलेश डॉक्टर राजाभाऊ आलाट या ठिकाणी आहेत. या दलित अध्यक्ष या सर्व दलित बांधव आणि सर्व आपण या उपोषणाला या ठिकाणी आता बसणार आहोत. आपण सर्वांनी या पाठिंब्याची आणि सरकारने याची दखल घ्यावी अशी मी अण्णाभाऊ साठे समितीच्या वतीनं विनंती करतो. आणि या उपोषणाला आता या ठिकाणी धरणे आंदोलन सुरुवात होईल अशी आणि सर्वांनी याच्यात सहभागी व्हावं असं मी सगळ्यांना विनंती करतो.